तर महायुतीमध्ये मोठे फेरबदल होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 8 मंत्र्यांना मंत्रिपदाला मुकावं लागणार अशी महत्त्वाची माहिती आहे। सरकारमधल्या मंत्र्यांना केलेली वक्तव्य आता भोवणार आहे। शिरसाट, गोगावले, कदम, भुसे, कोकाटे हे हिट लिस्टवर असल्याचं कळतंय। तर सरकारमधल्या मंत्र्यांनी केलेली वक्तव्य त्यांना भोवणार असल्याचं आता कळतंय। अधिक अपडेट घेणार आहोत। माझे सहकारी सिद्धेश ताकवले हे माझ्यासोबत जोडले गेले। सिद्धेश, मंत्र्यांनी केलेली बेताल वक्तव्य आणि त्यानंतर आता हा महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो का? महायुतीत मोठे फेरबदल होऊ शकतात का? आणि 8 मंत्र्यांना मंत्रिपदाला मुकावं लागणार अशी ही माहिती आहे। काय अपडेट? प्रणिता, जर आपण बघितलं तर राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि याच दिल्ली दौऱ्यामध्ये असताना आता ज्या मंत्र्यांनी जी बेताल वक्तव्य केलेली होती आणि ज्या वक्तव्यांमुळे, ज्या कामामुळे महायुती सरकारचं जे काम जे आहे ते जी इमेज बनलेली होती लोकांच्या नजरेमध्ये ती खराब झालेली होती आणि अखेर हीच इमेज सुधारवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती या 8 वादग्रस्त जी वक्तव्य केलेली होती त्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार का सरकारमधून हे पाहावं लागणार आहे। यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या मंत्र्यांना धक्कातंत्र देणार आहेत त्याच्यामध्ये संजय शिरसाट असतील, भरत गोगावले असतील, दादा भुसे असतील, योगेश कदम असतील, माणिकराव कोकाटे असतील, ज्यांचं प्रकरण आता गेल्या काही दिवसांपासून फारच चर्चेत आहे। त्याच्यानंतर नरहरी झिरवाळ असतील, नितेश राणे असतील आणि जयकुमार गोरे या नेत्यांची नावं जी आहेत ती या लिस्टमध्ये आता नमूद करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। परंतु आता या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक नावं हिट लिस्टवर आहे। सिद्धेश, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर कुणाकुणाची विकेट जाणार आहे तीही माहिती पाहूयात। तर लवकरच या मंत्र्यांची विकेट पडणार का? यात नाव कुणाचं आहे? तर संजय शिरसाट, ज्यांच्याकडे सामाजिक न्याय खातं आहे, भरत गोगावले, फलोत्पादन मंत्री, दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री। तर या तिघांची नावं समोर येत आहेत। त्यासोबतच गृहराज्यमंत्री योगेश कदम, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री नरहरी झिरवाळ यांचंही नाव समोर येत आहे। राज्याच्या मंत्रिमंडळात बदल आणि कोणाची विकेट पडणार ही नावं आपण पाहतोय।